हाय, वेलकम टू न्यू ब्लॉग. तर बघा मी आलेले इकडे टेरेसवर. मंगळवारी आम्ही गावावरून आलेले आहे गावाकडं, आणि तेव्हापासून काही व्हिडिओ बनवला नाही ब्लॉग. तर म्हटलं आज ब्लॉग बनव आणि तुम्हाला दाखव कसं काय एरिया इकडे. बघा टेरेस आहे इथे, आणि माझी पिल्लू इथं खेळते रेतीमध्ये. हे बघा अशी तुला मजा वाटते. काय करते बेबी, काय करतेस? हॅपी बर्थडे करतेस तू? इकडे बघ. हाय. तर आता 7 वाजलेले आहेत बघा. असं अंधार वगैरे पडलेलं आहे. सगळ्याच्या इकडे टेरेस आहे. इथं माझा भाऊ झाडू मारते आणि सगळ्याचे टेरेस आहे. तर तुम्हाला दाखवते. हे बघा, हे आमचं टेरेस आहे. माझ्या भावाचा मित्र हे बघा, एवढं मोठं टेरेस आहे असं. आणि हे किराने दिलेले रूम आहेत. ते पत्तर वगैरे पलटी मारले, तिथलं काढलेलं पत्तर बघा असं. आणि इकडे बाथरूम आहे, आणि आजूबाजूचे टेरेस वगैरे. हे बघा अशी एरिया आहे आमचं. त्या दिवशी आम्ही मार्केटला त्या रस्त्याने गेलेलो, तिथं ते नवीन बायपास बोलतात त्याला. आणि तिकडे जवळच पटरी पण आहे त्या साईडला. बघा असं एरिया आहे. आणि बाजूचा तर टेरेस आहे, जॉईंट आहे. हे बघा असं सीड्यानी जायचं खाली. हे माझ्या भावाचा मित्र, त्याचं नाव आहे आर्या. इकडेच असतात ते, या साईडला राहतात. तर मी 2 दिवसापासून ब्लॉग घ्यायला नव्हते, तर म्हटलं आज ब्लॉग घ्यावं. आणि तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये माझं घर दाखवते मधलं. तर माझ्या पिल्लू ती रडत होती, त्यामुळे तिला वरी घेऊन आलेली मी. आता खेळते ती. माझा भाऊ रेती वगैरे साफ केलेलं करत आहे, झाडू मारते. माझी मम्मी वगैरे 2 महिने गावाकडेच होते. आम्ही मुंबईवरून डायरेक्ट गावाकडे गेलो आणि इकडे नांदेडला आले मंगळवारी. तर पूर्ण घाण झालं होतं, इकडे साफ वगैरे केलं. घर पण घाण झालं होतं, भांडे वगैरे घासले मम्मी. थोडे कपडे वगैरे मोठे कपडे काढायचे आहेत घ्यायला. चला तुम्हाला भेटते नंतर. आजूबाजूला सगळे आमची फॅमिलीच आहे, म्हणजे जवळचे सगळे आहेत. इकडं चुलत मामा राहतात. इकडं पण जवळचेच माझ्या मम्मीची बहीण वगैरे लांब